राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी ऐतिहासिक युती केली आहे। यामुळे काही ठिकाणी आनंदाचं वातावरण दिसत असलं तरी काही ठिकाणी मनसेला मोठ्या गळतीचा सामना करावा लागतोय। मनसेचे महत्त्वाचे नेते संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंना धक्का देत शिवडीत बाळा नांदगावकरांचा हुकमी एक्का फोडलाय। आता हा हुकमी एक्का कोण? तर शिवडीचे संतोष नलावडे। खरं तर संतोष नलावडे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे फक्त मनसेलाच नव्हे तर दोन्ही ठाकरे बंधूंना दक्षिण मुंबईत मोठं आव्हान निर्माण झालंय। ते कसं आणि संतोष नलावडे यांच्या नाराजीचं कारण काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, तुम्हाला माहितीच असेल की मनपा निवडणुकांसाठी आम्ही मूड महानगरांचा हा विशेष शो सुरू केलाय। राज्यातील सर्व महत्त्वाच्या मनपांचा आढावा, राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यामुळे हे सगळे व्हिडिओज तुम्ही आवर्जून नक्की पहा। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर विषयाला लगेचच सुरुवात करूया। तर मुंबईच्या सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र या युतीला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोडाफोडीची राजकीय रणनीती जोरात सुरू असल्याचं दिसतंय। खरं तर संतोष धुरी आणि संतोष नलावडे यांच्यासारख्या आक्रमक पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात खेचून भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या युतीसमोर मोठा पेच निर्माण केला। वरचे नेते एकत्र आले तरी खालचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असा संदेश या पक्ष प्रवेशाद्वारे शिंदे गटाने देण्याचा प्रयत्न केला असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मनसेचे संतोष नलावडे हे मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांचे उजवे हात मानले जातात आणि शिवडी विधानसभा क्षेत्रात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात संतोष नलावडे यांचा मोठा वाटा होता। विशेषतः गिरण गावातील मराठी मतदारांना मनसेशी जोडून ठेवण्याचं काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत होते। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतोष नलावडे यांनी मनसेची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरलाय। त्यामुळे राज ठाकरेंसह बाळा नांदगावकरांसाठी देखील हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का ठरलाय। संतोष नलावडे यांनी मनसे सोडण्यापूर्वी राज ठाकरेंना एक भावनिक पत्र लिहिलंय। या पत्रात ते असं म्हणालेत की आज हे पत्र लिहिताना मनात असंख्य वादळे घोंगावतायत। गेले अनेक दिवस मी अस्वस्थ आहे। गेल्या 20 वर्षात त्यांनी पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं। मराठी पाट्यांचं आंदोलन, भोंग्या विरोधातील एल्गार, टोलचा मुद्दा, अंगावर केसेस, तडीपार, तुरुंगवास हे सगळं त्यांनी सोसलं। पण पक्षातील काही नेत्यांनी स्वार्थासाठी वटवृक्ष छाटला असा धडधडीत आरोप त्यांच्या पत्रातून केला। त्यांनी व्यक्त केलेल्या या नाराजी पत्रात स्पष्ट लिहिलंय की मुंबईत शिवडी, माहीम, वरळी, कांजूरमार्ग, भांडूप हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे। इथे मनसेचा कडवट आणि निर्णायक मतदार वर्ग आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत जे अपयश आलं त्याचं खापर सर्वस्वी आमच्या माथी मारून आज आमचा राजकीय बळी दिला जातोय आणि हे अयोग्य आहे, हे पाप आहे। शिवडी विधानसभा मतदारसंघाला आम्ही आई वडिलांप्रमाणे मानलंय, तिथल्या मतदारांना जपलंय। पण आज आमच्याच नेत्यांनी जागा वाटपात घेतलेला हा निर्णय फक्त आमचाच नाही तर मनसेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिवडीकराचा विश्वासघात आहे असं संतोष नलावडे यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय। पुढे त्यांच्या पत्रातून त्यांनी हे स्पष्ट केलंय की ठाकरे बंधूंच्या युतीच्या जागा वाटपात निष्ठावंतांचा बळी दिला गेला। शिवडी विधानसभा मतदारसंघाला उपेक्षा मिळाली आणि प्रभाग क्रमांक 202, 203, 204, 206 मधील कार्यकर्त्यांवर अवमान झालाय। संतोष नलावडे त्यांच्या नाराजी पत्रात असं म्हणतायत की माझा राग राजसाहेब, अमित साहेब किंवा शर्मिला वहिनी यांच्यावर नाहीये, पण जिथे कार्यकर्त्यांना वापरा आणि फेकून द्या अशी वागणूक मिळते तिथे राहण्यात अर्थ नाही। शेवटी खूप सोसलं, खूप लढलो, आता रजा घेतो, पण आता रडायचं नाही, आता लढायचं असं लिहित त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला।
आता संतोष नलावडे यांनी लिहिलेलं हे पत्र मनसेतील अंतर्गत असंतोष दाखवतोय आणि शिंदे गटाने याच संधीचा बरोबर फायदा घेतलाय आणि फोडाफोडीचं राजकारण करून नलावडे यांना स्वतःच्या पक्षात घेतलंय। याशिवाय मनसेला आणखीन धक्के बसले, जसे की राजन गावण यांचा शिंदे सेनेत प्रवेश, तसेच संतोष दुरी जे संदीप देशपांडे यांचे खास आहेत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले। ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी मनसेवर कब्जा केलाय। बरं, दुसरीकडे ठाकरे गटातही हालचाली सुरू आहेत, काही नेते उद्धव ठाकरेंकडे परत येत आहेत। दरम्यान संतोष नलावडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवडीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे शिवडी हा भाग पारंपरिकपणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, मात्र मनसेच्या स्थापनेनंतर या ठिकाणी राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग तयार झाला होता। मात्र आता नलावडे शिंदे गटात गेल्यामुळे या भागातील मराठी मतांची विभागणी रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।